अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ पालकांसाठी सुट्टीतील गृहपाठ। बघा, आपण मुलांना गृहपाठ तर देतो, मात्र आपण पालकांना गृहपाठ देतो का? नाही। चला तर मग बघूया या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पालकांसाठीचा सुट्टीतील गृहपाठ काय असेल। रोज सकाळ संध्याकाळचं जेवण पालकांनी आपल्या मुलांसोबत करायचं आहे। रोज सकाळ संध्याकाळचं जेवण मुलांना सोबत घेऊन पालकांनी करा। त्याच्यानंतर अन्न वाया जाऊ देऊ नका। त्यांचे ताट आहे ना मित्रांनो, त्यांना धुवू द्या। मुलांना स्वतःचं ताट स्वतः धुवू द्या। हा पहिला गृहपाठ असेल पालकांसाठी। मुलांकडून आहे ना काही कामं करून घ्या, जसं भाजी निवडणे, भाजी स्वच्छ करणे, त्याच्यानंतर आपल्या घरातील झाडलोट करणे, अशा गोष्टी त्यांच्याकडून करून घ्या। त्याच्यानंतर स्वतःचे कपडे त्यांना धुवायला सांगा। बघा मित्रांनो, सगळी कामं करण्यास त्यांना सांगू नका, पण हे कपडे धुणे अशी कामं करण्यास त्यांना प्रोत्साहन द्या। मुलांना शेजारी राहणाऱ्या कुटुंबाकडे जाऊन त्यांच्याशी जवळीक साधण्याची संधी द्या, किंवा दुसऱ्यांच्या मुलांना सुद्धा आपल्या घरी बोलवा। बघा, सुट्टीमध्ये आजी आजोबांसोबत गप्पा मारण्याची संधी पालकांनी मुलांना द्यावी। आजी आजोबांसोबत ते बोलत असताना मुलांचे फोटो पालकांनी घ्यावे। मुलांना आपल्या कामाच्या ठिकाणी मुलांना घेऊन जा मित्रांनो। आपण किती कष्ट करतो, कोणते काम करतो, हे मुलांना कळू द्या। याची जाणीव आहे ना मुलांना राहू द्या, की आपण काय काम करून त्यांना शिकवत आहोत त्याची माहिती आहे ना तुम्ही मुलांना व्यवस्थित सांगा। आपल्या मुलांना स्थानिक यात्रा किंवा जत्रा या ठिकाणी त्यांना घेऊन जा। तिथलं वातावरण त्यांना दाखवा, तिथे काय काय असते ते त्यांना दाखवा। तसेच आपला जो आठवडा बाजार असतो त्या आठवडा बाजारामध्ये सुद्धा मुलांना घेऊन जा। कोणकोणत्या वस्तू कशा कशा मिळत असतात, कसा भाव करायचा, कसं विचारायचं हे त्यांना शिकवा। पालकांनी आपल्या मुलांना आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगा। लहानपणी तुमचे जे अनुभव घडले ते सांगा। तसेच आपल्या पूर्वजांची माहिती सुद्धा मुलांना सांगा। आपले पूर्वज कोण होते, कशा कशा प्रकारचे होते, ही माहिती मुलांना सांगा। पालकांनी आपल्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या। आपल्या मुलांना आहे ना जास्तीत जास्त बोलते करा। त्यांना सांगा, वेगवेगळे प्रश्न विचार, मला असं विचार, मला तसं विचार, असं बोलतं आपल्या मुलांना करा। पालकांनी मुलांकडून इयत्तेनुसार रोज 1 ते 3 तास अभ्यासासाठी घरातील आहे ना नेमून दिलेल्या ठिकाणी बसवा, की तू या ठिकाणी बस आणि एवढा एवढा अभ्यास कर। आपल्या मुलांना खेळू द्या। पालकांनी आपल्या मुलांना खेळू द्या, त्यांना पडू द्या, त्यांचे कपडे खराब होऊ द्या। या गोष्टीचा अनुभव त्यांना मनसोक्तपणे घेऊ द्या। त्यांच्या बालपणाचा आनंद त्यांना घेऊ द्या। पालक म्हणून आपण वेगवेगळ्या गोष्टी मुलांना घेऊन देत असतो, पण या सुट्टीमध्ये मुलांना कमीत कमी एक पुस्तक विकत घेऊन द्या। त्यांना एक पुस्तक गिफ्ट द्या। जास्त घेतले तर खूपच उत्तम। पालकांनी सुट्टीच्या काळामध्ये स्वतः मोबाईलचा वापर कमी करायचा आहे। हा सर्वात महत्त्वाचा गृहपाठ सर्व पालकांसाठी आहे, की आपण मोबाईलचा वापर कमी करायचा। पालकांनी आपल्या मुलाचा चेहरा आहे ना दोन्ही हातात धरून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघा। बघा, ईश्वराने किती अनमोल भेट आपणास दिली आहे आणि याचा आनंद पालकांनी घ्यायचा आहे। मुलांचे सर्व हट्ट पुरविणे म्हणजे चांगले पालकत्व आहे असं नसते मित्रांनो। ही समजूत आहे ना आपल्या डोक्यातून आता काढून टाका। आणि मी जेवढे तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे तेवढं आपल्या मुलांकडून गृहपाठ करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मित्रांनो, कमेंट करा पालकांचा गृहपाठ आपणास कसा वाटला।